या आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देव बाप्पा, आजची सर्व भक्ती, आराधना, प्रार्थना, गीत गायन, संदेश देवप्पा तू आशीर्वादाचं कर. आणि देवप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. देवप्पा, आमचे सर्व ख्रिस्ती बांधव, त्यांचे कुटुंबीय, आम्ही सर्व, आमचे सर्व पाळक त्यांचे कुटुंबीय, आमचे बिशप त्यांचे कुटुंबीय, या सर्वांचं देवबाप्पा तू या कोरोना व्हायरस कोविड-19 या महामारीपासून संरक्षण कर. हो देवबाप्पा, तुझं वचन आहे, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. या तुझ्या वचनानुसार देवबाप्पा तू आमचं संरक्षण कर. हो देवबाप्पा, तुझी कृपा आमच्यावर अशीच सदैव राहू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना एक बापा, आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. गीत क्रमांक 150. गीत क्रमांक आहे 150. विमल आत्मा ओती देवा, ख्रिस्ता करिता देवा, ख्रिस्ता करिता अग्नितुल्य रसना जरी आता नये आमावरी, तथापि तू चित्ती भरी आत्मा पुरता देवा, आत्मा पुरता विमल आत्मा ओती देवा, ख्रिस्ता करिता त्यास भरुनी आमनी वारी अधे सारी जणी, ख्रिस्ता मधी जगवनी देई सौख्यता देवा, देई सौख्यता विमल आत्मा ओती देवा, ख्रिस्ता करिता. प्रभू तुम्हा असं असो आणि तुझ्या आत्म्यासह असो. संत लुकाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 3ऱ्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 21व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशूचा बाप्तिस्मा. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्यांच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवप्पा, पवित्र आत्मा या विषयावर चिंतन आणि मनन करत असताना देवप्पा तू आज तुझा पवित्र आत्मा आम्हामध्ये घाल. आणि देवप्पा तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आणि काही चूक झाली तर देवप्पा तुझ्या वात्सल्यास अनुसरून आम्हाला क्षमा कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना एक बापा, आमेन. आपण मागच्या काही दिवसांमध्ये पवित्र आत्म्याने निष्पन्न होणारी फळं ही गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23व्या वचनामध्ये पाहिले आहेत. ती पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारी फळं ही होती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास आणि इंद्रिय दमन. अशी ती 9 फळं होती आणि त्याविषयी आपण चिंतन आणि मनन मागील काही दिवसांमध्ये केलेलं आहे. तर आता पवित्र आत्मा मिळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत. तर आत्ता जे शुभवर्तमान आपण ऐकलं ते आहे लोककृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 21 आणि 22 वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाप्तिस्मा घेऊन येशू प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले
आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि अशी वाणी झाली की हा माझा पुत्र परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे. देवाची स्तुती असो. तर प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेऊन असं म्हटलेलं आहे की प्रार्थना करत असता आकाश उघडले. प्रार्थना करत असता आकाश उघडले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला. तर प्रार्थनामय जीवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रार्थनामय जीवन जर आपलं असेल तर आपल्यावर पवित्र आत्मा उतरतो. शुद्ध अंतःकरणाने आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि जेव्हा आपण एकचित्त होऊन प्रार्थना करतो, प्रार्थनेमध्ये अधिक वेळ घालवतो, तेव्हा देवाचा पवित्र आत्मा आपल्यावर उतरतो. आणि आपल्याला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 3 अध्याय 5व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पाण्याने व आत्म्याने जन्मले वाचून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची आपल्याला अत्यंत गरज आहे. स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला पाहिजे. आणि आपण आत्ताच लूक 3:21-22 मध्ये पाहिलं की बाप्तिस्मा घेऊन येशू प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. तर प्रार्थना आपण सतत केली पाहिजे. संत पौल तेसलनिकाकराच्या पत्रात मध्ये म्हणतात की निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. म्हणजे उठता बसता चालता बोलता उठता येता जाता आपण प्रार्थना केली पाहिजे, प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये कुणाबद्दल कपट, वाईट, कट, कारस्थान वगैरे नसलं पाहिजे. तर ह्या प्रार्थनामय जीवनामुळं देवाचा पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर येतो. एक उदाहरण आपण पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचं की तो प्रार्थना करत असता आकाश उघडला आणि त्याच्यावर पवित्र आत्मा उतरला. दुसरं उदाहरण आपण पाहूया, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 14 वचन. प्रेषित 1:14 असं म्हटलेलं आहे की हे सर्वजण एक चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. 40व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं. मृत्यूतून प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला. 40 दिवस त्याने दर्शन दिलं सर्व लोकांना आणि 40व्या दिवशी तो सर्वांसमक्ष स्वर्गात घेतला गेला. आणि नंतर हे शिष्य आणि इतर काही जण असे एकूण 120 जण या माडीवरच्या खोलीमध्ये यरुशलेममध्ये आले, जिथं प्रभू येशू ख्रिस्तांनी शेवटचं प्रबोधन दिलं होतं. आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये ते 10 दिवस प्रार्थना करत राहिले. 10 दिवस सलग ते प्रार्थना करत राहिले, ते बाहेर गेले नाहीत. त्यांना कसलीही काळजी नव्हती किंवा कसलाही विचार नव्हता. केवळ प्रेषित 1:14 मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सर्वजण एक चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. केवळ आणि केवळ प्रार्थना करण्यामध्ये त्यांनी हे 10 दिवस घालवले. आणि म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रेषित 2 अध्याय 1 वचन, 10 दिवस त्यांनी प्रार्थना केल्यानंतर पेंटिकॉस्ट म्हटलेल्या 50व्या दिवशी पवित्र आत्मा अग्नीच्या जिभांच्या रूपामध्ये प्रत्येकावर उतरला. पेंटिकॉस्ट म्हटलेल्या 50व्या दिवशी. 40व्या दिवशी प्रभू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं. शिष्य आले, 10 दिवस त्या खोलीमध्ये त्यांनी स्वतःला बंद करून घेतलं. एक चित्ताने प्रार्थना केल्या त्यांनी 10 दिवस. आणि मग 10 दिवसानंतर पेंटिकॉस्ट म्हटलेल्या 50व्या दिवशी त्यांच्यावर म्हणजे सर्वांवर म्हणजे 120 जणांवर पवित्र आत्मा अग्नीच्या जिभांच्या रूपामध्ये प्रत्येकावर उतरला. म्हणजे आपल्याला जर पवित्र आत्मा पाहिजे आहे तर आपलं जीवन हे प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. आणि जर आपलं जीवन प्रार्थनामय जीवन असेल, शुद्ध अंतःकरणाने, कुणाचंही वाईट न करता, कुणाचंही वाईट न चिंतता, कुठलीही दुष्ट भावना आपल्या मनामध्ये न ठेवता आपलं जीवन प्रार्थनामय आपण ठेवलं तर आपल्यावर पवित्र आत्मा उतरतो. आणि पवित्र आत्मा उतरला की ती
गलती 5:22-23 मध्ये दिलेली ती पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये दिसू लागतात की प्रीती आहे, आपल्यामध्ये आनंद आहे, आपल्यामध्ये शांती आहे, आपल्यामध्ये सहनशीलता आहे, आपल्यामध्ये विश्वास आहे. अशी ती पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये दिसू लागतात. मग हा पवित्र आत्मा जेव्हा आपल्यावर उतरतो तेव्हा तो कायम राहतो का मरेपर्यंत? तर नाही. जेव्हा आपल्या मनात चुकीचे विचार येतात, वाईट विचार येतात, पापी विचार येतात किंवा चुकीचं एखादं कृत्य आपण करतो तेव्हा तो पवित्र आत्मा निघून जातो. परंतु पुन्हा जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये येतो, प्रार्थनेमध्ये आपलं जीवन दिवस वेळ घालवतो तेव्हा पुन्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पुन्हा येतो. तर जेव्हा पवित्र आत्मा येतो आपल्या प्रार्थनामय जीवनामुळे, जेव्हा आपल्यामध्ये पवित्र आत्मा येतो तेव्हा कुठलीही प्रार्थना केली विश्वासाने तर ते परमेश्वर ते काम करतो. मग जर एखादा माणूस ICU मध्ये असेल त्याच्यासाठी तुम्ही त्यावेळी प्रार्थना केली तर तो मनुष्य बरा होणार. कुठलंही तुमचं अडलेलं काम असेल त्या दिवशी त्या वेळेला त्या व्यक्तीने पवित्र आत्मा त्याच्यावर असताना प्रार्थना केली तर ते काम होणार. कारण पवित्र आत्मा ते काम करतो, तो मनुष्य नाही. मनुष्याच्या प्रार्थनामय जीवनामुळं त्याच्यावर उतरलेला पवित्र आत्मा ज्या वेळेला त्याच्यावर असेल त्यावेळेला तो जे काही प्रार्थना करेल ती स्वर्गात मान्य केली जाते आणि त्याप्रमाणे होतं. देवाची स्तुती असो. पण जर त्या व्यक्तीवर ती प्रार्थना करताना पवित्र आत्मा नसेल तर मग कदाचित ते काम होत नाही किंवा देवाची कृपा असेल तरच होतं. तर म्हणून अधिकाधिक प्रार्थनामय जीवनामध्ये आपण राहिलं पाहिजे. लूककृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. लूक 6:12 येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. पहा, येशू ख्रिस्त सुद्धा तो देवाचा पुत्र असून सुद्धा तो डोंगरावर जायचा आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहायचा. रात्रभर अशासाठी की देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यावर यावं. आणि ते सामर्थ्य आलं की मग प्रभू येशू ख्रिस्त त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आंधळ्याला स्पर्श केला तर त्याला दृष्टी यायची, कुष्ठरोग्याला स्पर्श केला तर त्याचा कुष्ठरोग निघून जायचा, पक्षघाती मनुष्याला स्पर्श केला तर पक्षघाती मनुष्य बरा व्हायचा, केवळ शब्द बोलला तरी शताधिपतीचा चाकर बरा झाला होता. इतकंच नव्हे तर लाजरस मरून 3 दिवस झाले होते आणि तरी त्या थडग्याजवळ जाऊन त्या कबरेजवळ जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने हाक मारली, लाजार बाहेर ये. तर मेलेला लाजर मृत्यूनंतर 3 दिवसानंतर तो बाहेर आला, जिवंत असा बाहेर आला. तर पवित्र आत्म्याला सर्व काही शक्य आहे. पवित्र आत्मा हा परमेश्वर आहे. परमेश्वर पिता, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आणि परमेश्वर पवित्र आत्मा असा त्रैक्यत्वातला आपला हा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपल्या प्रार्थनामय जीवनामुळे आपल्यावर पवित्र आत्मा येतो आणि तो पवित्र आत्मा आल्यानंतर आपण ज्या काही गोष्टीसाठी प्रार्थना करतो ती गोष्ट होते. मला जर कोणी सांगितलं आता की पळकसाहेब या गोष्टीसाठी प्रार्थना करा, तर मी त्या दिवसापासूनच त्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला सुरुवात करतो. आणि मग तो दिवस आला, तो महत्त्वाचा प्रसंग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आला की त्या दिवशी पुन्हा प्रार्थना करतो आणि पवित्र आत्मा या प्रार्थनामय जीवनामुळे जर त्या दिवशी असेल तर त्या व्यक्तीचं त्या दिवशी ते काम होतं. महेंद्र मोरे नावाचा एक मनुष्य होता. साईन हॉस्पिटलमध्ये त्याचं डोक्याचं ऑपरेशन होतं, मेंदूचं ऑपरेशन. आणि मला आधी सांगण्यात आलं होतं की अमुक अमुक दिवशी ऑपरेशन आहे. मी जवळजवळ महिनाभर प्रार्थनेमध्ये होतो. कुर्ला चर्चचा तो माणूस आहे. आणि ऑपरेशनच्या दिवशी महिनाभर प्रार्थना केल्यानंतर ऑपरेशनच्या दिवशी मी आणि
नितीन घोरपडे ले लीडर आम्ही दोघं तिथे गेलो साईन हॉस्पिटलमध्ये. आणि तिथं तो एकटा मनुष्य पेशंट होता महेंद्र मोरे आणि त्याच्याबरोबर एकच माणूस होता. त्यामुळं आम्हाला प्रार्थनेला वेळ मिळाला. आम्ही सुंदर चांगली व्यवस्थित वेळ घेऊन त्याच्यासाठी प्रार्थना केली. देवाच्या पवित्र आत्म्याने कार्य केलं आणि त्याचं ते मेंदूचं ऑपरेशन झालं आणि ते सक्सेसफुल झालं. आता तो मनुष्य ठीक आहे, चर्चला येतो. देवाची स्तुती असो. तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी आधीपासून प्रार्थनेमध्ये राहतो आणि त्या दिवशी त्या विशेष प्रार्थनेच्या वेळेला जर पवित्र आत्मा आला तर ते कार्य होतं आणि जर पवित्र आत्मा नाही आला तर मग ते कार्य होत नाही. आता आपलं जीवन कसं आहे धावपळीचं ते पहा. मनुष्य असू दे किंवा स्त्री असू दे, कामाला जातात, 8 तास ड्युटी असते. 1 तास जायला 1 तास यायला लागतो, 1 तास तयारीला लागतो, 1 तास आल्यानंतर आवरण्यासाठी फ्रेश होण्यासाठी जातो. म्हणजे यामध्ये आपले जवळजवळ 12 तास जातात. 8 तास ड्युटीचे, 1 तास म्हणजे 2 तास प्रवासाचे, 1 तास आवरण्याचे. हे 12 तास गेले. घरी आलो थकून. संध्याकाळी थोडासा मुलांचा काय अभ्यास वगैरे घेतला, चहा घेतला, वर्तमानपत्र बघितलं, टी व्हीच्या न्यूज बघितल्या, एखादी सिरियल पाहिली, जेवलो आणि झोपताना एक 5 मिनिटाची प्रार्थना केली. धार्मिक कुटुंब असेल तर कौटुंबिक प्रार्थना, बायबल वाचन 5 मिनिटं, प्रार्थना 5 मिनिटं, 10 मिनिटाची प्रार्थना झाली की झोपले. असं आपलं जीवन आहे. दिवसातून 5 ते 10 मिनिटं प्रार्थनेसाठी आपण देतो. परंतु जर प्रामाणिक पाळक असेल, पास्टर असेल, प्रामाणिक सेवक असेल, देवाचा प्रामाणिक सुवार्तिक असेल, त्याला जर तुम्ही एखाद्या कामासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं तर त्या दिवसापासून ते प्रामाणिकपणे देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात करतात. आणि तुमच्या जीवनातला तो महत्त्वाचा क्षण जेव्हा येतो तेव्हा ते पाळक किंवा पास्टर प्रार्थना करतात तेव्हा ती ऐकली जाते आणि त्याप्रमाणे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देतो. कारण प्रामाणिक पाळक किंवा प्रामाणिक जे देवाचे सेवक आहेत त्यांचं जीवन हे प्रार्थनामय असतं. ते अधिकाधिक वेळ प्रार्थनेमध्ये घालवतात. 24 तासातला दशांश वेळेचा म्हणजे 2.5 तास. हा 2.5 तास रोज तुम्ही जरी प्रार्थनेमध्ये घालवला आणि तुम्ही जरी प्रार्थनेमध्ये असला अधिकाधिक, तरी तुमच्यावर पवित्र आत्मा येतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी जी प्रार्थना कराल ती ऐकली जाते आणि त्याप्रमाणे देवबाप करतो. आणि तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही पाळक किंवा पास्टर जे प्रामाणिकपणे देवाची सेवा करतात त्यांना सांगता आणि त्याप्रमाणे ते प्रामाणिकपणे देवापुढे मध्यस्थी करतात आणि तुमची कामं ती होतात असं आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हटलेलं आहे की इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 30 वचन, इफिस 4:30, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आपण केव्हा देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करतो ते पहा. मला एका फॅमिलीने सांगितलं की त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे. हॉटेलमध्ये कल्याण या ठिकाणी हॉल बुक केलेला आहे. प्रार्थना करा आणि तुम्ही या. आणि मग त्या दिवसापासून मी प्रार्थनेला सुरुवात केली. त्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्यासाठी देवबाप्पा तू आमच्या आधी तिथे हजर राहा आणि त्या बाळाला आशीर्वाद दे, अशी मी प्रार्थनेला सुरुवात केली. महिनाभर मी प्रार्थना केली आणि जेव्हा तो वाढदिवस होता तेव्हा मी
कल्याणला त्या हॉटेलमध्ये त्या हॉलमध्ये गेलो. वेळ संध्याकाळी 7ची होती. मी संध्याकाळी 6:30लाच तिथे पोचलो. मी पोचलो आणि बसलो. त्यांची सर्व तयारी चालू होती. मग ते सर्व आले आणि मग सगळं हॉल वगैरे डेकोरेशन वगैरे केला होता आणि तिथे सगळं जेवणाची वगैरे सोय फार सुंदर छानपैकी केली होती. आणि मी तिथे खुर्चीवर बसलो. लोक येत होते, लोक बसत होते, लोक भेटत होते. आणि मग तिथे त्यांनी त्या प्रोग्रामसाठी, त्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी इव्हेंट मॅनेजर बोलवला होता. त्याला त्यांनी 7:30ला सांगितलं, 7:15 7:30ला सांगितलं की तुम्ही इव्हेंट सुरू करा. त्यांनी इव्हेंट सुरू केले 7:15 7:30ला. मग मुलांना घ्यायचं, गाणी म्हणायची, मुलांना घ्यायचं, डान्स करायचा, मुलांना काही बक्षीस द्यायचं, माणसांना बोलवायचं, स्त्रियांना बोलवायचं. त्यांचे इव्हेंट चालू झाले. ते इव्हेंट चालले रात्री 8:30 पावणे 9 पर्यंत. मी आपला बसून आहे, प्रार्थनेची वाट बघतोय. आणि नंतर इव्हेंट संपल्यानंतर पावणे 9 वाजत आले. वेळ झाली जेवणाची गडबड आणि जेवण सुरू झालं. केक कापला घाई गडबडीमध्ये आणि जेवण सुरू झालं. अशा वेळेला आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो. कारण 1 महिनाभर मी प्रार्थना केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करून मला आशीर्वाद द्यायचा आहे त्या बाळाला. आणि पवित्र आत्मा तिथं उतरून त्या बाळाला पवित्र आत्मा स्वतः आशीर्वाद देणार आहे. परंतु प्रार्थनेची संधी पालकांना दिलीच नाही. इव्हेंट्स चालले, नंतर जेवण झालं आणि लोक निघून गेले. अशा पद्धतीने आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो. म्हणून इफिस 4:30 मध्ये म्हटलेलं आहे, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. तर दुसरं उदाहरण सांगतो. कुर्ला चर्चची एक फॅमिली आहे. त्यांचं नाव आहे निगम सिस्टर. त्यांचा नातू रेनन याचा बर्थडे सेलिब्रेशन पार्टी होती. मोठा हॉल त्यांनी बुक केला होता आणि जवळजवळ लग्नासारखी पार्टी त्यांनी ठेवली होती. तर त्या लग्नासारख्या पार्टीमध्ये मी गेलो. 7चंच टायमिंग होतं. मी आमच्या फॅमिलीसह, आम्हाला आमंत्रण होतं, आम्ही गेलो. आणि गेल्याबरोबर त्यांनी कोल्ड्रिंक वगैरे सर्व केले. आणि लोक आल्यानंतर त्या निगम सिस्टर फार धार्मिक आहेत. त्यांनी त्या इव्हेंट मॅनेजरला सांगितलं की पहिले आमचे पाळक साहेब प्रार्थना करतील आणि ते पूर्ण प्रार्थना करतील, ते पूर्ण आशीर्वाद देतील आणि मगच तुमचा कार्यक्रम सुरू होईल, असं स्पष्ट शब्दात सांगितलं माझ्यासमोर. आणि तो इव्हेंट मॅनेजर बाजूला बसला. आणि मी, आमचे ले लीडर, ते पण खूप धार्मिक आहेत. त्यांचं नाव आहे अहरोन साळवी ब्रदर. ते अहरोन साळवी आणि मी स्टेजवर गेलो आणि आम्ही सुंदर गीतं गायली, सुंदर शुभवर्तमान वाचलं. शुभवर्तमान वाचल्यानंतर संदेश दिला. संदेश दिल्यानंतर प्रार्थना त्या बाळासाठी, रेनॉन या बाळासाठी प्रार्थना केली आणि त्या बाळाला आशीर्वाद दिला. प्रभूची प्रार्थना म्हणली, आशीर्वाद सर्वांना दिला. आणि मग आम्ही खाली उतरलो. आणि मग ते इव्हेंट मॅनेजरनी ते इव्हेंट्स सुरू केले. आणि ह्या निगम सिस्टर खूप धार्मिक आहेत आणि त्यामुळं परमेश्वरांनी त्यांना खूप आशीर्वाद दिलेला आहे, खूप आशीर्वादित केलेलं आहे. आत्ताच रिसेंटली मी ऐकलं की त्यांनी जवळजवळ त्याच चेंबूर साईडला 2 करोड रुपयाचं घर खरेदी केलेलं आहे. देवाची स्तुती असो, आनंद आहे. जेव्हा आपण पवित्र आत्म्याला खिन्न करत नाही तेव्हा पवित्र आत्मा तिथं उतरून त्या तुमच्या महत्त्वाच्या प्रसंगामध्ये आशीर्वाद देतो. देवाची इच्छा आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायची. देव तो आशीर्वाद देतो. आमची मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे. ती आता नुकताच शिफ्ट करणार होती तिच्या नवीन घराच्या ठिकाणी. 2 एरोप्लेननी तिला ऑस्ट्रेलियामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. 2 लहान मुलं घेऊन जायचं होतं. तिने 1 महिना आधी मला सांगितलं, मी प्रार्थनेला सुरुवात केली.
आणि तिच्या प्रवासाच्या दिवशी पण प्रार्थना करत राहिलो. देवाच्या पवित्र आत्म्याने ते 2 लहान मुलं आणि हे दोघं यांचा सर्व प्रवास देवाच्या कृपेने सुखरूप केला. इतकंच नव्हे तर त्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर सुद्धा ते घर मी व्हिडिओ कॉलद्वारेच आशीर्वादित केलं. त्या घरासाठी पण 1 महिना 2 महिने आधीपासून आम्ही प्रार्थना करत होतो. त्यांचा प्रवास सुखरूप झाला. कोरोनासारख्या महामारीपासून ते 2 लेकरं घेऊन सुखरूप त्यांच्या घरी पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला की आम्हाला शांत झोप लागली. देवाची स्तुती असो. पनवेल चर्च सेंट फ्रान्सिस चर्चचा मी पाळक आहे. सेंट फ्रान्सिस चर्च ओल्डचे सेक्रेटरी आहेत मिस्टर ॲलन चांदेकर. अतिशय धार्मिक कुटुंब आहे यांचं सुद्धा. यांनी 1 महिना आधी म्हणजे 25 सप्टेंबरलाच मला सांगितलं होतं की कोरोना महामारी आहे आणि त्यांच्या मिसेस 25 सप्टेंबरला अमेरिकेतून इंडियामध्ये येणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी प्रार्थना करा. मी 1 महिना झालं प्रार्थना करत होतो. आधीमध्ये त्यांना फोन करून सांगत होतो माझी प्रार्थना चालू आहे, काय काळजी करू नका. कारण या महामारीमध्ये एवढा लांबचा प्रवास करायचा, सुखरूप घरी पोचायचं आणि आल्यानंतर क्वारंटाईन व्हायला नाही पाहिजे, कुठल्या तरी हॉटेलमध्ये कुठल्या तरी सेशनमध्ये ठेवायला नाही पाहिजे, म्हणून माझी प्रार्थना सुरू होती. आणि मग त्या 25 सप्टेंबरच्या दिवशी पण आम्ही प्रार्थना केली. मी प्रार्थना केली. देवाचा पवित्र आत्म्याने ती प्रार्थना सिद्धीस नेली. त्यांचा प्रवास सुखरूप झाला आणि त्या 26 सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी सुखरूप पनवेल या ठिकाणी पोहोचल्या. म्हणून पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न कसं नाही करायचं तर त्यासाठी महिना 2 महिने 6 महिने आधीपासून प्रार्थना करत राहायची आणि तो महत्त्वाचा इव्हेंट जेव्हा असेल त्या दिवशी पुन्हा प्रार्थना करायची. केवळ त्या दिवशी प्रार्थना करून चालत नाही. कारण आपण पाहिलं लूक 3:21-22 मध्ये आणि प्रेषितमध्ये की प्रार्थनामय जीवनामुळं पवित्र आत्मा उतरतं आणि तो उतरला की ते काम होतच होतं. कुठलंही आजारपण असू दे, कुठलाही ICU मधला पेशंट असू दे, ब्रेनचं ऑपरेशन असू दे, ते काम आशीर्वादित होतच होतं. पुष्कळ साक्षी आहेत. वेळ अपुरा असल्यामुळे आपण इथं थांबूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला शेवटपर्यंत राहू दे. शेवटपर्यंत तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला टिकवून ठेव. प्रभू येशूच्या नावात मागतो नाही बाप्पा, आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला आपण एक गीत गाऊ. गीत क्रमांक आहे 510. गीत क्रमांक 510. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवपा, हे दान ज्यांनी दिलेलं आहे त्यांना तो आशीर्वाद दे. ज्यांना देता आलेलं नाही त्यांनाही तो आशीर्वाद दे. या दानाचा उपयोग देवपा देवराज्याच्या वाढीसाठी आणि गोरगरीब अनाथ विधवा पोरके यांच्यासाठी व्हावा. तुझ्या मंदिराच्या डागडुजीसाठी व्हावा असं दयाने कृपेने कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रविष्टीवर मागतो नाही बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहेत तशीच तू आमच्या ऋणामास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता मेंढरांचा मान मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मज बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.
सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्माना त्रैक्याला त्या अनंत मान आमेन. प्रभू येशूची शांती तुम्हाबरोबर सर्वदा असो. आमेन.